पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला त्रास होतोय, मला गरगरतंय। आर्या अनुबेन, मला कळतंय तुला त्रास होतोय, पण काय आहे ना, तू आल्यापासून मला पण खूप त्रास झालाय, म्हणून हेलो। हाँ रितेश, हाँ काकी, तने खबर छे किंजल क्या छे? अरे मला काय माहित काकी, मी अनुबेन बरोबर बाहेर आलो नाही, तो तिला फोन करणे। हाँ पण तेनो फोन आया घरे छे। नाही मला काय पण माहिती नाही, आणि मी अर्जंट कामात आहे, का नंतर करतो। बाय 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 बाय। रितेश पण ना डिक्कीतून कसला आवाज येतोय? गाडीत कोणतर पडलं इकडे। किंजू तू आया? रितेश मला चक्कर आवे। रितेश पाणी। ये बाहेर बाहेर, आरामात आरामात आरामात। किंजू आराम, अरे किंजू 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 शांत 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 शांत। रितेश तुम्ही ठीक छे? अरे मी ठीक आहे, तुझ्या समोर उभा आहे, ठीक आहे, दिसत नाही का तुला? तू काय करते ते? तू काय करते? रितेश मला खूप भीती वाटली। अरे, रितेश रितेश शांत 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 शांत। रितेश ऍक्सिडेंट मध्ये तुझं काय बरोबर झालं असतं ना? रितेश हे बघ, मी तुला काही रिस्क घेऊ देणार नाही। मी तुला कसम दिलेली ना, जे काय व्हायचं ते आपल्या दोघांचं होईल ते। रितेश मला नकोय ते डायमंड, साडी, बंगला बिंगला, मला काय पण नकोय। मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय। रितेश मला तू पाहिजे। रितेश आय एम सॉरी, आय लव्ह यू। मी अशी वेड्यासारखी रिस्क घेतली, मी लाईफची रिस्क घेतली, मी तुझा विचार पण नाही केला यार। आय एम रिअली सॉरी। रितेश अनुदी कुठे? अनुदी आत आहे। चल 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 चल। अनुबेन, आपला ऍक्सिडेंट झाला? तू ठीक आहे ना? हा, तुला काय त्रास होतोय काय? रितेश भाई, गाडी ब्रेक फेल झाले होते ना? नाही, काय नाही झालं, ठीक केला मी, ब्रेक ठीक केला तू। मला घरी जायचं रितेश भाई, माझं डोकं खूप दुखतंय, प्लीज मला घरी घेऊन जा रितेश भाई। हो जाऊया जाऊया, हा वांदो નથી, બધા સરું છે। हा ब्रेक झाला, नीट झाला। हा पण अनुबे एक प्रॉमिस कर प्लीज, इतला काय ना काकांना सांगू नको प्लीज। हा हो रितेश भाई, तुम्ही घरी न्या आधी मला। हो जा जा। देव बाप्पा, तू फोन का करत नाहीये? तू प्रॉमिस विसरलास ना? अरे इथे एकटीच काय करतेस बाळा? अगं काय झालं? देव बाप्पाचा अजूनपर्यंत फोन आला नाही, तर केव्हापासून वाट बघते? अगं असा देवबाप्पाचा फोन नाही यायचा ग, तो आकाशात खूप बिझी असतो ना, त्यामुळे मग तो तुला नाही फोन करायचा ग आता। का नाही येणार? मी तर गुडगल सारखी वागली ना। अरे गुडगल तर कधीच ओरडत नाही। सॉरी बाप्पा, सॉरी मोठी आई। अगं सॉरी नको म्हणूस ग, चुकले तर मी आहे, तू कुठे? पण मी तरी काय करू? मला तुला अशा अवस्थेत नव्हतं भगवत ग, म्हणून मी फोन केला होता। मी ना गोष्टी सुधारायच्या ऐवजी अजून बिकट करून ठेवल्या। सॉरी अनु बेटा, पण હું શું કરું? एका बाजूला तू आहेस आणि दुसऱ्या बाजूला तुझे पप्पा। मला समजा कळतंय,
तू जेव्हा या घरामध्ये आलीस ना, तो उभं राहण्याची पण ताकद नव्हती माझ्यात. मग तू घरात आलीस. मुलगी म्हणून नाही, माझी आई होऊन. लय काळजी घेतलीस तू माझी. मला पुन्हा उभं केलंस. तमे मने नऊ जीवन आप्यो बेटा. पण तुझ्या या उपकाराची परतफेड मी नाही करू शकत. मनात असून सुद्धा तुला मदत करायची हिंमत नाही बेटा माझ्यात. आणि कदाचित ठाकूरजी मला माफ करणार नाहीत, पण अनु बेटा मला माफ करशील ना? ठाकूरजी माझ्या अनुची काळजी घ्या. आयुष्यात यापुढे तिला आता कोणतंच दुःख यायला नको. परी, आज परीच्या डब्यामध्ये काय माहितीये का? परीची फेवरेट भाजी. त्यामुळे आज डबा असा एकदम चकचकीत होऊन घरी येणार आहे, कारण अख्खी भाजी संपलेली असणार आहे. आणि परी संध्याकाळी शाळेतनं आल्यानंतर मी शाळेत जाणार नाहीये. का? शाळेत का नाही जाणार आहे? मला देवबापाचा फोन आला की तू सगळ्यांची नीट वागलीस तर मी तुझ्या आईला पाठवेल. मी नीट वागले सगळ्यांची, पण बापाने आईला पाठवलं सुद्धा नाही आणि फोन सुद्धा केला नाही. बाप्पाचा फोन? हो, त्यांनी मला आईबद्दल सगळं सांगितलं. मी कुठेही जाणार नाही. माझी आई आल्याशिवाय मी काहीच करणार नाही. परी, तू फ्रेंडचं ऐकणार नाहीयेस का? मग तू ऐकलं नाही तर मला रडू येईल आणि फ्रेंडला रडू आलेलं चालेल का तुला? हो, मला चालेल, पण मला माझी आई हवी. तुला एकदा सांगितलं ना मला तुझं काही ऐकायचं नाही. मला आई पाहिजे म्हणजे आई पाहिजे. परी प्लीज यार, मी सांगितलं ना तुला आई आता येणार नाहीये म्हणून. आता मला काही आवाज नकोय. ओके, चलो गेट रेडी. फटाफट शाळेला जायचं आपल्याला. चलो गेट रेडी, कम ऑन. आय एम सॉरी. आपण एक काम करूया. आपण ना बाप्पाला फोन करून सांगूया. म्हणजे तो काय करेल, तो लगेच आईला आपल्याकडे पाठवेल. फ्रेंड, देवबाप्पा आईचं नक्की ऐकेल? ऑफकोर्स. तू परी, कुठे चाललीस तू परी? अरे, बाप्पाला का घेऊन आलीस? बाप्पाला आपण सांगूया की आईला लवकर पाठव, ते पण आईसारखं. डोळे मिटून बाप्पाकडे हात जोडायचे. तू पण कर. जसं बाप्पा आईचा ऐकायचा तसं तो माझा पण ऐकेल ना? हो माझा बच्चा, तुझं सुद्धा ऐकेल. काय करू? परी बरी असेल ना? रडत तर नसेल ना ती? एकदा यशला फोन करून विचारू? नाही, नको. बेटा, पप्पा,
બેટા તમારા માટે એક સરપ્રાઈઝ છે. काय पप्पा? आज आपण तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी जाणार आहोत आणि तिथेच तुझी आज लगेचच एंगेजमेंट करणार आहोत. चट मंगनी. पप्पा पण इतक्या लवकर? अरे जर मुलगा पसंत आहे तर थांबायचं कशाला आता? सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या चांगल्या असतात. पण पप्पा आपण काही तयारी पण नाही केली. तयारीची काळजी तू कशाला करतेस? मी आहे ना त्यासाठी. फक्त तुझा होकार आहे ना तेवढं मला सांग. काय मुलगा खरोखरच खूप छान आहे. तू आहेस ना तयार एंगेजमेंटला? मला खात्रीच होती माझी मुलगी मला नाही म्हणणारच नाही. मारी डिग्री मारा प्राइड. मारा पप्पा मारा फ्रेंड. बरं चल लवकर तयार हो तू. हा मी बाकीची तयारी करायला जातो. आणि बघ तुझ्यासाठी एक नवीन साडी आणली ती नेसून तयार हो. मारा डिग्री नो सगाई छे. तयार हो लवकर. रितेश 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 काय काय तू बस नाही बस. काय नाही नाही रवा दे. काय झालं? मला તમારી સાથે વાત करायची છે. ખૂબ જ ઇમ્પોર્ટન્ટ છે આનો વિષય. हा मग बोल ना बोल. रितेश ते ह्यांना कळलं की मीच रितेशला खरं सांगितलं तर गेल्या वेळी त्यांनी मला धमकी दिली होती की अनुला आणि मला आयुष्यभरासाठी गमवून बसशील म्हणून. काकी बोल ऐकतोय मी बोल. रितेश सांभाळ नाही. हे ना अनुची एंगेजमेंट आजच करणार आहेत. काय? अनुबेनची आज? अनुबेनला माहितीये काय? काय सांगू तुला. अरे अनुला हे लग्नच करायचं नाहीये. ती हे समज ना ह्यांच्या खुशी खातर करते. माझ्याच चुकला. मीच तिच्या लग्नासाठी मागे लागली होती. मीच तिला सांगितलं की तिच्या लग्नमुळे ना तिचे पप्पा खुश होतील आनंदी होतील म्हणून. મને ખબરજ નહોતી કે આનો खुश नहीं होती. काकी रितेश तू बोल ना. तू हे ना समजावून सांग ना. मी बात करतो काकाजींची. हा मी पण तुला वाटतं काय फायदा होईल? हा तू ओळखते काकाजीने कसा आहे ते. ते काकाजी अनुबेनला घेऊन केवढे पॉझिटिव्ह आहे ना ते काय सांगायची गरज नाही तुला. आणि आता मुद्दाच अनुबेनचा आहे म्हटल्यानंतर मग माझं नाही कोणातच काय ऐकणार नाही. काकी काय पण असेल मला एक गोष्ट माहिती आहे. आता अनुबेनला अनुबेनसाठी स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागेल. आता अनुबेनच स्वतःला वाचवू शकते. आई माझी कुठे गेली? आई देव बाप्पा मी तुला आधीच सांगितलं होतं ना की मी शाळेतून घरी येईपर्यंत आईला घरी पाठवून ठेव. पण तू का नाही पाठवलं? मी कट्टी आहे तुझ्याशी. तू दुसरे तू वाईट आहेस. मला आई पाहिजे. अरे ए बाळा अगं काय झालं? कारडतेस तू? कारडतेस माझं शान बाळ. काय झालं ग? मोठी आई बघ ना मी शाळेत जाताना देव बाप्पाला आधीच सांगितलं होतं की मी घरी येईन तेव्हा आईला घरी पाठवून ठेव. पण बघ ना मला सोडून गेले एकटीला परत देवा घरी. अगं बाळा ऐक आपण असं करूयात की तू आधी इंजेक्शन घे मग आहे ना आपण दोघे मिळून बाप्पाला सांगूयात. बाप्पा नक्की तुझ्या आईला पाठवेल. चालेल तुला? नाही मला इंजेक्शन नाही घ्यायचंय. जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत मी इंजेक्शन नाही घेणार. नाही मला आई पाहिजे. नाही मला आई पाहिजे. नाही मला आई पाहिजे. ए बाळा अगं नाही मला आई पाहिजे. नाही मला आई पाहिजे. नाही तुम्ही जा. नाही मला आई
ऐक ऐक बाळा ऐक माझं. जोपर्यंत आई देत नाही तोपर्यंत मी इंजेक्शन जेवण वगैरे काहीच करणार अगं असं हट्ट करू नये बाळा. तू जर जेवली नाहीस तर मग आईला वाईट वाटेल हो की नाही. मग जेवून घेशील थोडस. हा ऐकशील तू माझं. जेव्हा पप्पाला आधी सांग की आईला पाठवायला तरच मी इंजेक्शन घेईन तरच मी जेवेन. अगं बाळा पण तू इंजेक्शन घेतलं नाही तर मग तू आजारी पडशील की नाही आणि मग डॉक्टर काका येतील आणि मग तुला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाशील आणि एवढं मोठं इंजेक्शन देतील. चालेल का तुला? नाही ना. मग तू माझं ऐक ऐक बाळा. अगं ऐक परी. अगं 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 अरे देवा काय करू कसं समजावू हिला. परी 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 थांब बाळा थांब थांब. हॅलो हॅलो यश. हॅलो 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 रिसेप्शन. पटकन अनुष्का मेहताचा नंबर शोधून काढा पटकन. झाली तयारी? हो छान दिसते अनुदी. पण तुला एक सांगू, तुझं हे सौंदर्य ना अजून खुललं असतं जर तुझी एंगेजमेंट तुझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याच्या बरोबर झाली असती. हो ना रितेश? अनुदी मला रितेशने सांगितलं. आय एम सॉरी म्हणजे ते अनुदी अजूनही वेळ गेली नाहीये. प्लीज विचार कर ना प्लीज. किंजू बरोबर बोलते अनु. पास आता तू सरेंडरच करतेस ना हे खूप वाईट आहे. तुला फाईट पण करायची नाही. स्वतःसाठी तुला उभं पण राहायचं नाही. एकदा काकाजींशी बोलून बघ ने. काय होणार आहे? काकाजी चिडेल जागवेल एवढ्यात ना. मग आता होत आहे तेच होणार असेल तर फाईट करून तर होऊ दे. काकाजींशी बोलता तुला येत नसेल काकीशी बोल. काकी काकांशी बोलतील. काहीतरी करूया काहीतरी मार्ग काढूया अनु. पण तू बोल. काय होईल सांग ना काय होईल? अनुबेन मे बी पप्पा ऐकतील. पप्पा हो पण म्हणतील. पण ते त्यांच्या खुशीने नाही ते माझ्या खुशीसाठी हो म्हण. त्यांना त्याचा नक्कीच त्रास होणार आणि आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये ह्या गोष्टीमुळे दुरावा होईल. एक नातं जोडण्याच्या नादात बापलेकीचं नातं हरवेल आणि ते मला नकोय. माझ्या बोलण्यासाठी आय रिक्वेस्ट